गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम बारामती मयूर मासाळ, स्ट्राईकला असतील ते राहुल सातव, नॉन स्ट्राईकला असतील ते नजमुम मंडळ. कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. क्वार्टर फायनलची मॅच, बक्षिसामध्ये प्रवेश करून देणारी ही मॅच, सेमी फायनल मध्ये दाखल होणारी मॅच आणि या मॅचचा इथे शुभारंभ होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय मयूर मासाळ. लेस प्ले, पंचांचा इशारा, स्कोरर रेडी, ऑफिशियल रेडी. खेळाडू देखील आपण पाहतोय सज्ज होत आहेत. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये दोन्ही संघ ताकदवान, तुल्यबळ, सकाळपासून केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ मिळणारी ही मॅच आहे. पहिला चेंडू मयूर यांचा. पहिला चेंडू इथे आखूड टप्प्याचा आहे, त्यावरती पुल करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर यशस्वी होत आहेत. राहुल सातव इन्फॉर्म बॅटर पहिल्या चेंडूवरती ठोकतायत. चौकार, 4 धावा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ होतोय. रस्त्यावरती गाड्या लावून फार मोठी गर्दी केली आहे प्रेक्षकांनी. पुन्हा एकदा स्विचिटचा इथे प्रयत्न करण्यात आला आणि त्या प्रयत्नामध्ये देखील यश मिळत आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावेंसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे आणि मला वाटतं पंचांचा कॉल आहे. बिमरचा इथे चेंडू आहे की नाही त्यासाठीची इथे पडताळणी केली जाईल. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल. चेंडूची लाईन, लेंथ ती पडताळली जाईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येईल. चला इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी, परंतु चौकार आहे. धावसंख्येत आपण पाहिलं तर 4 धाब्याने वाढ होते. धावसंख्या होते ती 8. पहिल्या 2 चेंडूवरती ठोकलेले खणखणीत असे 2 चौकार. राहुल सातव ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग केली, जिथे बॅटिंग थांबवली तिथूनच सुरुवात केली आहे, त्याच फॉर्म मध्ये, त्याच शैलीमध्ये इथे फटकेबाजीला सुरुवात केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. राहुल सातव यांनी आज दिवसभरामध्ये दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. अप्रतिम अशी अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केली. त्याचबरोबर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती असलेले गोलंदाज देखील दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी आपण करताना पाहिलंय. मयूर मासाळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्राईकला आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. इथे मात्र झेल टिपला जाईल. विकेटचं होईल पतन. पहिला बॅटर शून्याचा चष्मा परिधान करून नजमुल मंडल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिला बॅटर इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत.
नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय, मॅन फ्रॉम बारामती चेतन कालंगे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्क्रीनवरती मॅच पाहण्याचा आनंद घेत आहेत. ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, फार मोठ्या संख्येने आलेत, आनंद घेत आहेत. चांगली मॅच सुरू आहे, चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. पॉइंटच्या दिशेने एक धाव त्या दरम्यान वेगवान पूर्ण केली जाते. धावसंख्येत एक ने वाढ, धावसंख्या होते ती 10. पहिले षटक सुरू आहे, एक विकेट इथे प्राप्त केली आहे मयूर मासाळ यांनी आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्या देखील 10 धावा. मी संमिश्र स्वरूपाचं षटक जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. 5 चेंडूंमध्ये 10 धावा, तर एक विकेट देखील मयूर यांनी प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय राहुल सातव. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा इथे कुठेतरी भरकटली जाते. उजव्या यष्टीच्या फार बाहेर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर धाव इथे कळवल्यात, जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर, अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11. नेल्सन धावसंख्या आहे 11 वरती 1. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू. इथे देखील स्विंग अँड मिस, सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतो इथे साकारली जाते. आता मात्र षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड जर आपण नीट पाहिलं ना तर 11 वरती 1 षटक पूर्ण, 1 बॅटर बाद, 4 1 1 1 1 1. मुख्य स्क्रीन वरती प्रेक्षक आनंद घेतात. आमचे कॅमेरामन देखील अगदी बारकाईने प्रत्येक प्रेक्षकाला इथे टिपण्याचं काम करतायत. प्रेक्षक देखील खुश आहेत. कॅमेरा आपल्यापर्यंत आला, स्क्रीनवरती आपलं चेहरा दिसल्यानंतर तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसून येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील साबळे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतात. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत, दोन्ही उजव्या शैलीचे बॅटर आहेत, त्यामुळे डावखुरे शैलीच्या गोलंदाजांना इथे आमंत्रित केलंय. स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर 360, मिस्टर चेसेबल, मिस्टर नॉट आउट चेतन कालंगे, मिस्टर कूल, कॅप्टन कूल इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. चेतन कालंगे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील साबळे, स्ट्राईकला चेतन कालंगे. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षक गणेश माने यांच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगला चेंडू इथे हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर हळवार पद्धतीने इथे चेंडूला वळण देण्याचं काम गोलंदाजांनी केलंय. धावसंख्या 11 वरती स्थिरावली आहे. पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटचा वापर इथे केला योग्य. चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. प्रेक्षक देखील खुश आहेत. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकता, परंतु मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. जे कॅमेरामन तर इकडे तिकडे नजर ठेवूनच आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. पॉइंटच्या दिशेने सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. 17चा खतरा इथे टळतोय. धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. सुरुवात तर चांगली केली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शांत आणि संयमी इथे फटकेबाजी आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळलं जात. दोन्ही बॅटर हुशार आहेत. दोन्ही बॅटरला फार मोठा अनुभव आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील इथे अप्रतिमरित्या होते. पहिला चेंडू डॉट, नंतर षटकार, परत एकदा सिंगल. एक कमबॅक करणारे षटक इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू
इथे देखील बॅटची एज काहीसा चेंडू इथे हळवार पद्धतीने हाताळला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट वेगात फिरवली गेली आणि बॅटची अगदी आपण पाहिले तर बाहेरची गडा आणि यष्टीरक्षकाच्या अगदी डोक्यावरून चेंडू इथे शॉट थर्ड वरती इथे अडवला जातोय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती आला नाही. सिंगल प्राप्त केली जाते. फेकी काहीशी भरकटली आहे परंतु बॅकअप तिथे अगदी योग्य पद्धतीने केला जातोय. धावसंख्येत एकने वाढ होईल. धावसंख्या होते ती 20 धावा. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. कशा संदर्भात? रनआउट साठी. ओव्हर स्टेपिंग. ओव्हर स्टेपिंग साठी आहे ना सर? येस, ओव्हर स्टेपिंग साठीचा इथे नो बॉल चेक केला जाईल. गोलंदाजाचा पाय पॉपिंग क्रीजच्या पुढे गेलाय की नाही याची पडताळणी आपण करतोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे आपल्यापर्यंत येईल. आपण स्क्रीन वरती पाहू शकता. पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय इथे हाताळला आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर आपण योग्य पद्धतीने करतोय. मुख्य स्क्रीन वरती देखील आपल्याला इथे पाहायला मिळतंय. शाळेतले विद्यार्थी मुख्य स्क्रीन वरती आपण पाहतोय मॅचचा आनंद घेतात. क्लासमधून शाळेमधून सुटल्यानंतर अगदी मैदानामध्ये येऊन, आणि हे काल देखील होते, आज देखील आलेले आहेत. शाळा शिकणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळणं जितकं बघणं जितकं गरजेचं ना त्यापेक्षा शाळा शिकणं देखील गरजेचं आहे. आनंद सगळ्याच गोष्टींमध्ये आहे. तो आनंद घेण्यासाठी इथे विद्यार्थी देखील येत आहेत. आपल्या भागामध्ये एवढी चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेचा आनंद अभ्यासाबरोबरच घेतला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. आताचे एकूण 2 धावा. धावसंख्या 22. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. फ्री हिटचा चेंडू. स्ट्राईकला आपण पाहतोय राहुल सातव. इथे फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडूला फेकून दिलाय. डीप वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय चौकार. 4 धावेंसाठी. एक खराब चेंडू इथे आणि या खराब चेंडूवरती जो प्रहार करण्याचा प्रयत्न आहे तो प्रयत्न देखील इथे यशस्वी होतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. धावसंख्येत एकने वाढ. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि त्यानंतर आमचे स्कोरर मित्र कळवतात एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा झाल्यात. 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत मयूर मासाळ. मयूर मासाळ इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं षटक तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात. स्ट्राईकला असतील राहुल सातव. मिस्टर नॉट आउट स्ट्राईकला सज्ज होत आहेत. इथे देखील उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. छेडछाड करण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू इथे निर्धाव आहे. डॉट आहे. चेंडू निर्धाव आहे.
सुरुवात तर निर्धाव चेंडूने केली जाते. 26 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. काय सुरेखरित्या झेल टिपलाय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये उलट्या दिशेने जात असताना टिपला जातोय झेल. राहुल सातव यांचा संपलाय खेळ. बिग विकेट गॉन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. इथे मोठा मासा गळाला लागतोय. मागच्या मॅचचा हिरो इथे मात्र स्वस्तामध्ये डगआउटच्या दिशेने परततोय. परंतु फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे या संघाकडे. जे स्क्रीनच्या समोर उभे आहेत ना, समोर जी साइड स्क्रीन आहे त्या साइड स्क्रीनच्या इथे कोणी उभे राहू नका. तिकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा स्क्रीनच्या बाजूला उभे राहा. अथवा प्रेक्षक गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये जाऊन बसा. कारण बॅटरला इथे डिस्टर्ब होतोय आणि त्यामुळे ही तुम्हाला विनंती केली जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सिद्धार्थ हतकळे नवीन बॅटर मैदानामध्ये. डावखुरे शैलीचे शैलीदार बॅटर इथे मैदानामध्ये आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. सिद्धार्थ हतकळे, राहुल सातव इथे बाद झाल्यानंतर एक चांगला झेल इथे मैदानामध्ये आपण पाहिला असाल. मयूर मासाळ गोलंदाजी केल्यानंतर तितक्याच वेगात फॉलो थ्रू मध्ये जात असताना जवळपास 30 सर्कलच्या बाहेर जाऊन इथे उलट्या दिशेने जाऊन हा झेल टिपला. सुरेख झेल. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेलांपैकी एक सुरेख झेल आहे. एक मोठा मासा इथे गळाला लागतोय. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होईल. इथे देखील इनसाइड आउटचा फटका खेळलाय. बॅट वरतून चेंडू ब्रश. त्या दरम्यान सिंगल. एकेरी धाव. पॉइंटच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला इथे कट करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27. दोन गाड्यांच्या मोबदल्यात 27 धावा झाल्यात. या सामन्यामध्ये दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांचा खेळ सकाळपासून चांगला झालाय आणि दोन्ही संघ इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. त्यामुळे गेम कोणाचाही कमी नाहीये. सगळेच शेरात सव्वा शेर खेळाडू आहेत. पुढचा चेंडू चेतन यांच्यासाठी. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय. प्रामुख्याने चेतन कालंगे आणि मयूर मासाळ हे एकाच संघातील खेळाडू आहेत. प्रामुख्याने यंगर्स बारामती या संघामधून एकत्रित खेळतात. परंतु आज ते परस्पर विरोधी देखील आहेत. एका बाजूने चेतन कालंगे तर दुसऱ्या बाजूने मयूर मासाळ. पुन्हा एकदा इथे देखील स्विंग अँड मिस. जोरदार अपील. अपील तिथे जोरदार. पंच एकत्रित चर्चा करतील आणि चर्चा केल्यानंतर जो निर्णय तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तो निर्णय मात्र दोन्ही संघांना तिथे मान्य करावा लागेल. पंच आपल्या जागेवरती येऊन तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. प्रतीक्षा आहे निर्णयाची. वाट पाहावी लागेल निर्णयाची. आणि पंच कळवतात OUT आउट. चेतन कालंगे इथे होतील बाद. मयूर मासाळ यांनी केलेलं कमबॅक. तिसरं विकेटचं पतन होतंय. चेतन कालंगे देखील इथे बाद होत आहेत. मयूर मासाळ यांनी अप्रतिमरित्या त्या ठिकाणी चेंडू हाताळला आणि चेतन कालंगे एक दर्जेदार बॅटर इथे बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. निलेश दादा बिनताडे 11 संघाचे अजून एक नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत.
सागर रणपिसे नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फार मोठा चेस आहे. डीप मधून खेळाडू येतील, चेंडू अडवतील, फेकी करतील आणि त्या दरम्यान विकेट मध्ये इथे मात्र अजून एक खात्यामध्ये इथे वाढ होईल. चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर धावबा धोन तंबूच्या आश्रयाला सागर रणपिसे धावबा धोन तंबूच्या आश्रयाला येतील. बॅक टू द पॅव्हिलियन. काय क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी वेगात येऊन वन हँड पिकअप आणि त्यानंतर फेकी देखील बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची चुकी झाली नाही आणि हे सर्व क्रेडिट तिथे क्षेत्ररक्षकाला द्यावं लागेल. अगदी सुंदर असं क्षेत्ररक्षण, फेकी अप्रतिम आणि त्यानंतर विशाल धारक तिथे आपण पाहतोय ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. सुरेख असं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. बॅटर इथे वारंवार बाद होत आहेत, सातत्याने पडझड होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 वरती 4 बॅटर इथे बाद आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत शफिक शेख. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर निलेश दादा बिनताडे 11 संघाची धावसंख्या 28 वरती 4 बॅटर बाद आहेत. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वप्नील साबळे. इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आहे. संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. शफिक शेख आणि सिद्धार्थ हेटकळे ही जोडी मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणाची जमवाजमव. वेळेकडे लक्ष द्या. जरी शेवटची मॅच आहे इथे कोणालाही त्यामध्ये सवलत मिळणार नाही. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. सीमारेषा पार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला केलाय कट. इथे मात्र येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. सुरेख फटका इथे सजवला जातोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. दिशा दर्शवली गेली आणि त्यानंतर धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 33 धावा झाल्यात. 4 गडी बाद आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. या अगोदरच्या चेंडूवरती प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूवरती हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं. त्यामध्ये 4 धावा प्राप्त झाल्या. परंतु लगेचच काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये मात्र यश संपादन होत नाहीये. चेंडू असेल निर्धाव. धावसंख्या 33. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटवरतून ब्रश परंतु यष्टीरक्षण तिथे लाजवाब आहे. गणेश माने एक आयकॉन खेळाडू आहे. अप्रतिम असं यष्टीरक्षण त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यष्टांना चिटकून प्रत्येक चेंडूला अडवण्याची ताकद यष्टीरक्षकांच्या माध्यमातून आपण पाहतोय जी सुरेखरित्या केली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग तिथे होत नाही. क्षेत्ररक्षक डीप मधून वेगात येतील. चेंडू अडवला जाईल आणि सिंगलच. एकच धाव तिथे प्राप्त केली जाईल. पॅरिस कांबळे आपण पाहतोय तिथे डीप मध्ये तैनात. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे 4थ्या षटकातील. धावसंख्येचा जर विचार केला तर 34. 4 बॅटर बाद आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू.
स्ट्राईकला सिद्धार्थ. काय होईल या चेंडूवरती? महत्वाची मॅच आहे, महत्वाचा चेंडू आहे. काय केलं जाईल? बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय, अप्पर कटचा वापर. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी. चेंडू जाईल एशा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने, सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलेला खणखणी चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 38 धावा. शेवटची 4 षटक शिल्लक आहेत. भाग्यवान विजेत्यांना पुन्हा एकदा इथे सूचित करण्यात येतं, या 4 षटकांनंतर इथे लकी ड्रॉ ओपन केला जाईल. त्या अगोदर ती अजूनही तिकीट विक्री सुरू आहे. ज्यांना इथे आपलं भाग्य चमकवायची संधी मिळते त्यांना विनंती असेल लवकरात लवकर या, कुपन खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये सामील होत असताना भरघोस बक्षिसांचा लाभ घ्या. 4 षटक संपलेत. पुढच्या 4 षटकांसाठी पुन्हा एकदा गोपी जाधव सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं स्वागत आहे. शुक्रिया शैलेश. और 38 रन 4 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल पहले पारी में समाप्त होता हुआ. नीलेश दादा बिंताड़ी स्पोर्ट्स फाउंडेशन की टीम पहले पारी में बल्लेबाजी करते हुए बीच मैदान में सिद्धार्थ और उनके साथ में रहेंगे शफीक शेख और गेंदबाजी मार्ग पर रहेंगे. 5 ओवर की शुरुआत होगी. पेरिस कांबड़े के हाथ में गेंद. फिर से एक बार गेंदबाज तैयार. पेरिस फुल लेन गेंद ड्राइव करने का प्रयास. मिड ऑफ 38 सर्कल पर काफी शानदार फील्डिंग. खूबसूरती के साथ 1 रन सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर अब 39 रन 4 विकेट के नुकसान पर. 5वां ओवर. खिलाड़ी चषक 2025 का ये प्रतियोगिता आज का तीसरा दिन. काफी हाई वोल्टेज ड्रामा बीच मैदान में चलता हुआ. एक तरफ की इनबी स्पोर्ट्स फाउंडेशन की टीम, दूसरी तरफ शीर्षा स्पोर्ट्स. 39 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. 39 धावा 4 गड़ी बाद. 5वां ओवर. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव. शुरुआत अच्छा रहा था, उसके बाद बीच में रेगुलर इंटरवल्स में विकेटें मिली. राहुल सातव इस मैच में कुछ खास नहीं कर पाए. उसके बाद की नजमुल मंडल आउट हो चुके थे. 4 विकेट जा चुके. 39 रन 4 विकेट के नुकसान पर. गेंदबाज तैयार. बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे तो उसके लिए फील्डिंग में थोड़ी सी बदलाव. पॉइंट पर एक खिलाड़ी मौजूद मिड ऑफ 38 सर्कल पर, वहां पर लॉन्ग ऑन डीप मिड विकेट. इस बीच ईश्वर की अगली गेंद थोडं स्पीडअप करा. टाइमर सेट केला गेलाय. शिरसाट स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करावं लागेल. छोटी गेंद आगे जाकर खेलने का प्रयास. खिलाड़ी वहां पर मौजूद. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है. इस बीच 1 रन इस सिंगल के साथ 40 रन 4 विकेट के नुकसान पर. पेरिस कांबले जिनके पास वो क्षमता है, काबिलियत वाले गेंदबाज है. जिस प्रकार से गेंदबाजी करे, काफी बड़ा अनुभव और अपने अनुभव का पूरी तरह से इस्तेमाल करते हुए गेंदबाज को यहां पर जकड़ कर रखा है. उतना मौका नहीं मिल रहा है. आज के दिन का ये हाई वोल्टेज मैच, यहां से जीतने वाली टीम सेमीफाइनल के लिए क्वालिफाई होगी. गति में थोड़ा सा परिवर्तन. उसके बाद ऑन दी टो खेलने का प्रयास. टिप्पा खाने के बाद थोड़ा सा उछलता सीधी विकेट कीपर के दस्तों में जाती हुई बिंदी के रूप में. और जितनी भी बिंदी गेंदें यहां से आएगी उतना दबाव बनेगा. अगर इस दबाव को आपको कम करना है, रिलीज करना है, तो आपको सिंगल डबल से स्ट्राइक को रोटेट करना है, या तो स्कोर बोर्ड को आगे लेकर जाना है. लेन गेंद थी. ऑन साइड पर खेलने का प्रयास. मिड ऑन पर गेंद आती हुई. जब तक गेंद को फील्ड करे, थ्रो करे. इस बीच 1 रन सिंगल के साथ स्ट्राइक में फिर से एक बार रोटेशन होता हुआ. 41 रन 4 विकेट के नुकसान पर.
पेरिस ने इस ओवर में काफी शानदार गेंदबाजी की, अब तक की 4 गेंदें उसके ऊपर 3 रन खर्च किए। हालांकि विकेट का कॉलम अभी भी खाली है। स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे सिद्धार्थ बाहयात के बल्लेबाज। ईश्वर की अगली गेंद का सामना करने के लिए तैयार, आगे जाकर खेलने का प्रयास, टिप्पा खाती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तों में। इस बीच नो बॉल का सिग्नल आता हुआ, अब कहानी में ट्विस्ट है, यहाँ पे वो मौका है बड़ा स्ट्रोक खेलने का। रफ्तार से गिरफ्तार करने की कोशिश जरूर थी, टिप्पा खाने के बाद उछालते उसके बाद की अंपायर का नो बॉल का सिग्नल, शायद यहाँ से ओवर स्टेप किया है। तो अभी यहाँ पर मौका है बिग हिट करने का, एक बड़ा हिट, लंबा हिट खेलने का मौका। स्ट्राइकिंग एंड पर सिद्धार्थ रहेंगे। पेरिस की अगली गेंद का सामना करने के लिए तैयार, 42 रन 4 विकेट के नुकसान पर। फ्री हिट वाली गेंद, टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला किया था और उसके बाद अच्छी गेंदबाजी रही थी। अब ये फ्री हिट की गेंद है, लगभग दौड़ना शुरू। इस समय की अंपायर को क्रॉस करके डाली हुई गेंद, फुल लेंथ वाली गेंद थी, गेंद को ड्राइव किया। मिडल पर कोई खिलाड़ी नहीं, जब तक कि गेंद को फील्ड करना चाहते हैं। काउ कॉर्नर के खिलाड़ी गेंद पर पहुंच रहे। 1 रन सिंगल के साथ संतुष्ट रहेंगे। सिंगल के साथ अब बढ़ता हुआ स्कोर 43 रन 4 विकेट के नुकसान पर। बड़े स्ट्रोक की जरूरत है यहाँ से, अगर देखा जाए तो पहले पारी में एक अच्छा टारगेट सेट करना है, लेकिन गेंदबाजी जिस प्रकार से हो रही है, गेंदबाज बल्लेबाजों को मौका नहीं दे रहे, तो यहाँ से वो स्ट्रोक आपको इन्वेंट करने होंगे, स्ट्रोक को बनाना होगा, गेंद की लाइन पर आकर खेलने की जरूरत होगी। पेरिस फिर से एक बार, काफी बाहर थी गेंद, दिशा इन गेंद थी, टिप्पा करने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर जाती हुई गेंद, और यहाँ से वो अंपायर का सिग्नल आ रहा है कि ये विकेट से बाहर है गेंद। अब तीसरे अंपायर, टीवी अंपायर को कॉल किया, तीसरे अंपायर अब इन एक्शन रहेंगे। अगर ये विकेटों से बाहर गेंद गिर चुकी है तो कहीं ना कहीं पर यहाँ से वो पेनल्टी होगी, लेकिन अतिरिक्त रूप में रन जरूर मिलेंगे। टीवी अंपायर अब इस गेंद को पूरी तरह से जांच लेंगे, उसके बाद वो डिसीजन मिलेगा। अब ये तीसरी अंपायर के द्वारा क्या विकेट से बाहर है ये गेंद, टेनिस .in के द्वारा लाइव टेलीकास्ट होता हुआ। वो टिप्पा खाने के बाद बाहर जाती गेंद, तीसरे अंपायर का सिग्नल आता हुआ, वाइड गेंद है, तो एक अतिरिक्त रन टीम के खाते में जुड़ता हुआ। अतिरिक्त रन के साथ 44 रन 4 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर जारी, एक गेंद अभी भी शेष है, अच्छी गेंदबाजी। पांचवा ओवर यहां से जारी है, फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, स्ट्राइकिंग इन पर बल्लेबाज शफीक शेख तैयार, क्या बड़े हिट के लिए जाना चाहेंगे। आगे डालने की कोशिश थी, उछाल कर खेल आगे हवा में, वहां पर फील्डर मौजूद, पकड़ा, कैच लगता है शायद यहां पर ड्रॉप, आसान कैच, कैच ड्रॉप। जितेन शेल के वहां पर थे, मौका था, गेंद को कैच नहीं कर पाए और इसके बाद ये कैच ड्रॉप होता हुआ। एक रन के साथ इस ओवर की समाप्ति। 5 ओवर के बाद 45 रन 4 विकेट के नुकसान पर। एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन, धनकवडी, पुणे। शेवटची 3 षटकं पहिल्या डावातली शिल्लक आहेत. लकी ड्रॉची जी कुपन्स आहेत, जर कोणी घेतली नसेल तर त्वरित या. आमचे जे डीजे मास्टर आहेत त्यांच्या अगदी बाजूला लकी ड्रॉची तिकीट्स आपण ठेवलेली आहेत. 20 रुपयामध्ये तुम्हाला दर्जेदार पारितोषिक, बक्षीस इथे जिंकण्याची संधी आहे. त्यामध्ये एक सोन्याची नथ असणार आणि दुसऱ्या बाजूला होम थिएटर. आमच्या माता भगिनींसाठी सोन्याची नथ आहे गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडून, तर आमच्या इतर प्रेक्षकांसाठी होम थिएटर मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून आहे. तर आपण अद्याप तिकीट घेतलं नसेल तर आमच्या समालोचन कक्षाच्या मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला या आणि तिथून ते 20 रुपयाचं तुमच्या नशिबाचं, नशीब उलगडणारं तिकीट घ्या. तर 5 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या 45, 4 गडी बाद. शफीक शेख खेळतोय 8 वर, सिद्धार्थला आपण पाहतोय 8 वर खेळतोय आणि येणारी 3 षटकं ही महत्वाची असेल, कारण इथून जिंकणारा सामना, इथून जिंकणारा संघ थेट सेमीफायनल उपांत्य फेरीसाठी दाखल होईल. आणि आज डे 3 मधून, तिसऱ्या दिवसातून कोणता संघ पुढे जाणार, ओव्हर नंबर 6 साठी गोलंदाजीची जबाबदारी घेत असताना बॉलिंग ट्रॅकवर पोहोचलाय गोलंदाज. उजव्या बाजूला कुपन आहे, डीजे दादा आहेत त्यांच्या मागे आहे, त्या मागच्या बाजूला येऊन आपण 20 रुपयाचं कुपन घ्या. मॅचच्या दिशेने जाऊया. 45 वरून आता 46 वर धावफलक पोहोचलाय. सागर शिंदे
हा गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅक वर दाखल झालाय. ओव्हर नंबर 6 ला तो सुरुवात करेल. स्ट्रायकिंग गेटला खेळत असताना शफिक शेख. पहिला बॉल ओव्हर पिच होता, उडवलाय, मिड ऑफ आहे, 38 सर्कल मध्ये झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. पाचवा धक्का. शफिक शेख बॅक टू द पवेलियन गॉन. आणखी एक विकेट इथे खात्यामध्ये ऍड झाल्याने पहा आमचे मायबाप क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमच्या माता भगिनी देखील आवर्जून उभ्या आज उपस्थित आहेत. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. खराडी चषक 2025 मध्ये आपलं आम्ही स्वागत करतोय. आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. जिथे जागा भेटेल तिथे जाऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. टीमचा नेता, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम फ्रंट, आकाश चिंदारे या अँटॉफिल परिसरातील खेळाडू. गेली अनेक वर्षे या खेळाडूंनी देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात. निलेश दादा भिंताडी स्पोर्ट्स फाउंडेशन साठी महत्वाचा खेळाडू. पहिला बॉल इथे फेस करेल. पहिलाच बॉल लवकर पिक करण्याचा प्रयत्न. बॅट लवकर फिरवली, गती कमी होती आणि गतीसोबत मती वापरली की प्रगती होते. इथे तुमचा टाइम अप झालेला आहे. जो वेळ तुम्हाला दिला गेला होता तो संपलाय. याची देखील दखल घ्या. आकाशसाठी पहिला बॉल कटर होता, ओळखण्यामध्ये चूक झाली. बॉल सल्लाई डॉट बॉल. आकाश शांत राहणारा खेळाडू नाहीये. यावेळेला भरपूर बाहेर टाकले. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांनी हात केले समांतर, म्हणजेच काय तर धाव येईल आता अवांतर. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलकावर 47 धावा. 5 गडी बाद. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे गुणलेखक मित्र दीपक शिंदे. यांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली अपडेट. दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट डॉट इन ची टीम. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय. आता बॉलला गुल केलाय. गाव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पाठवलाय. लेट पण थेट आपल्या टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम करतो. आकाशच्या बॅट मधून तडाखा षटकार. ऍक्शन रिप्ले पहा या बॉलचा. लांब लांब आणि लांब. आता खराडी गावाला प्रदक्षिणा घालून हा बॉल मैदानात येईल की काय असं चित्र पाहायला मिळते. एवढा लांब मारलाय. एकच मारा लेकिन सॉलिड मारा. ही खासियत आहे या खेळाडूची. संकट मोचक म्हणून नेहमीच संघासाठी महत्वाची भूमिका तो बजावतो. 53 धावा आहे स्कोर कार्डवर. 5 गडी बाद. सागरवर थोडासा दबाव. धावा गरजेचे आहेत. महत्वाची लढत यावेळेला ओव्हर दी विकेटने येतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला बॉल लागलाय. व्ही मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावेल परंतु बॉल देखील थांबलाय. सेकंड अटेम्प्टला बॉल फेकी केला जाईल. तोपर्यंत 2 धावा. प्रत्येक धाव महत्वाची आहे. सोन्याचा भाव किती आहे मला माहित नाही, परंतु सोन्यापेक्षा काय महाग असेल तर या मॅच मध्ये प्रत्येक धाव महाग झाली आहे. कारण हा सामना महत्वाचा आहे. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल, कोणता संघ टाटा गुड बाय करेल, या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. गोलंदाज या स्ट्रायकिंग एंडला आकाश. पुन्हा एकदा पुढे होता बॉल. यावेळेला देखील लवकर खेळा. स्क्वेअर लेगला बॉल चले. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त इथे मिळणार नाहीये. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचलाय. 55ला 5 निल्सन आकडा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 55ला 5 5.5 षटकांचा खेळ संपलाय. आणि आता 56ला 5. अब तक 56 हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का मला माहित नाही. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 56. 5 गडी बाद. प्रत्येक धाव महत्वाची आहे. हे आमचे मायबाप क्रीडा रसिक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तिसऱ्या दिवसामध्ये देखील चांगली गर्दी. आणि जशी स्पर्धा पुढच्या टप्प्यात जाईल भरपूर अलोट गर्दी पाहायला मिळेल. आज तिसरी रात्र, तिसरा दिवस, तिसरी रात्र. क्रिकेटचा सोहळा. शेवटच्या दिवशी सिने अभिनेत्री विदुला चौगुले आपल्यामध्ये दाखल होणार आहेत. याची देखील उत्कंठा लागली आहे. आणि भरपूर पारितोषिकांची खैरात देखील केली जाते. 20 रुपयाचं कुपन घ्या. आपलं नशीब आजमावा. फुल लेत होता. परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. कनेक्शन चांगलं नाहीये. बॉल चाललाय थर्ड मॅनला. गलीमधून बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे पूर्ण केली जाते. अंपायर सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 म्हणजेच काय तर लेग बायचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलक पोहोचला. त्या टीमची टोटल स्कोर कार्ड वर 57 धावा. 57 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स.
आणि इथे षटकाची समाप्ती झाली. 6 षटक संपली आहेत. 57 धावा स्कोर कार्डवर. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टेनिस क्रिकेट .in आणि सध्या पहा प्रेक्षक देखील दाखवले जात आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे समाधान पाहायला मिळतंय. खराडी चषकचे हे दर्जेदार आयोजन आणि नियोजन तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. येणारी 2 षटकं भरपूर महत्वाची परंतु सर्वाधिक दारोमदार असेल. आकाश शिंदारिया टीमचा कॅप्टन, टीमचा नेता मैदानामध्ये चांगला अभिनय करेल अशीच अपेक्षा आहे, कारण त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. तर टायमर संपलेला आहे याची आम्ही तुम्हाला आधीच सूचना दिली आहे. जो वेळ तुमच्यासाठी दिला गेला होता तो संपलेला आहे. तर शेवटची ओव्हर ही पॉवर प्ले असेल असं आयोजकांच्या माध्यमातून सूचित केलं गेलंय. थँक्यू. नाऊ बॅक टू क्रिकेट. शेवटची ओव्हर, शेवटची. हे 6वं षटक आहे. 7वं षटक सुरू होईल. शेवटच्या षटकामध्ये 2 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे असतील. 57 लॉस ऑफ 5 विकेट्स. 7व्या षटकाला सुरुवात. कॉम्बॉक्स एंड करून बॉलर तयार. पेरिस कांबळे एक मातबर खेळाडू, ऑलराऊंडर आहे चांगला. पुढे ते चांगली बॉलिंग करायची आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना सिद्धार्थ लेफ्ट हँडर पहिला बॉल फेस करेल. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने फिरवलाय. खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. बॉल चाललाय निर्धाव, नजर नव्हती. आणि ते भन्नाट वेग देखील रफ्तार से गिरफ्तार. बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही स्पर्श नाहीये. भन्नाट वेग बॉलवर होता तेवढाच बॅटचा स्विंग चांगला. कलेक्शन नाहीये, कनेक्शन नाहीये आणि त्यामुळे धावाचं कलेक्शन होणार नाहीये. पहिलाच बॉल 7व्या षटकातला निर्धावाला पेरिस कांबळे आज या सामन्यामध्ये छाप सोडतोय. शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर साठी चांगली बॉलिंग. त्यानंतरचा बॉल उडवलाय डाऊन दी ग्राउंड. आपला फटका 440 चा झटका. षटकार. मागच्या बॉलवर बीट झाला पण तुम्ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. माझ्याकडे देखील शक्ती आहे, सामर्थ्य आहे. शांत राहिला. मी काही संत नाहीये. आणि जसं आपल्या पट्ट्यात बॉल टाकला, स्लॉट मधला बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटका ठोकत असताना आता धावसंख्येला वेग दिलाय. 63 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं. किती मोठा फटका होता. त्यावेळेला फुल लेन पुन्हा एकदा भेदकता. वेगवान, रफ्तार से गिरफ्तार. वेग वाढवला. तू शेर तर मी 1.25 शेर. एक तेरे एक मेरी. पहा तू मै चालू आहे. एकाच एंडला धावतील मोहे मोहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाण्याच्या तयारीने. अखेर धाव बाद. क्रिकेट मधली आत्महत्या. मोठी विकेट मिळाली आणि आता बाद कोण झालाय तर आकाश शिंदारिया. हे तुमच्यासाठी परवडणार नाहीये, कारण जो खेळाडू महत्वाचा होता तो माघारी परतलाय. मोठी विकेट. टीमचा संघनायक आता माघारी परतलाय. धोक्याची घंटा. दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता आणि यासाठी क्रिकेटमध्ये येस नो वेट या शब्दांना किती महत्व आहे. ही विकेट परवडणारी नाहीये, कारण हा खेळाडू कधी होत्याचं नव्हतं, करू शकला असता. आता जबाबदारी खांद्यावर घ्यायची असेल. अजिंक्य गोळे मैदानामध्ये फलंदाजी करत असताना फटक्यांचे गोळे बाहेर फेकावे लागतील. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ. आज संधी मिळाली आहे. संकटमोचक धावा गरजेच्या आहेत. 9 चेंडूंचा की अजूनही शिल्लक. 63 धावा 6 गडी बाद. पेरिसच्या खात्यामध्ये. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे. आडव्या बॅटने लपेटायचा प्रयत्न केलाय परंतु इथे कनेक्शन चांगलं नाहीये. बाईचा सिग्नल येतो. एक धाव अतिरिक्त स्वरूपात मिळेल. प्रयत्न चांगला केला. आत्मविश्वास गरजेचा. तो आत्मविश्वास असायलाच हवा. आयुष्यात आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. हे मी करू शकतो हा तुमचा आत्मविश्वास झाला आणि हे फक्त मीच करू शकतो हा तुमचा अति आत्मविश्वास. तो आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातो तर अति आत्मविश्वास तुम्हाला मागे घेऊन जातो. या डावामध्ये आत्मविश्वास गरजेचा आहे, कारण सामना महत्वाचा आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. खराडी चषक मध्ये पेरिस तयार. ओव्हर दी विकेटने स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजिंक्य गोळे पहिला बॉल फेस करेल.
पहिलाच बॉल, गती कमी केली, शक्तीपेक्षा युक्ती ते वापरली, फिंगर रोल केले. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी फिरकी घेणारा चेंडू गिरकी घेऊन गेलाय आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय बॉल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल प्रेशर बनवतील आणि मी दुपारी उल्लेख केला, दबावामध्ये आपल्या घरातल्या प्रेशर कुकरची शिट्टी वाजते. इथे काय घडेल? ती शिट्टी वाजेल का, टाळ्या वाजेल का, भरपूर प्रश्न पडलेत, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. 64 ला 6 आहेत. गोलंदाज तयार. पेरिसने प्रभावित केले, परंतु धावा गरजेचे आहेत. फुल टॉस होता, उडवलाय लॉंग ऑनला, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे नाही ते पहा. सेकंड अटेम्प्टला मयूर मासाळने झेल टिपला आणि आता फलंदाज बाद होईल. अजिंक्य गोळे ओ युटी आउट. लांबी गाठलेली नाहीये बॉलने, एलिव्हेशन तितकंस नव्हतं परंतु परफेक्शन होतं आणि अखेर मोठी सफलता हाती लागली. पेरिसने डब्ल्यू शोधलाय. धमाल चित्रपटाचा आपण उल्लेख केला, 2.5 तास लागले होते डब्ल्यू शोधायला. इथे पेरिसने डब्ल्यू शोधलाय. विकेट त्याच्या खात्यामध्ये. धावफलकावर धावा आहेत. 2 बॉल त्याने खेळले, 0 धावा त्याच्या खात्यात. टीमची टोटल स्कोर कार्डवर 64 ला 7. आता 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. परंतु जर आपण पाहिलं, NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी हा संघ मातब्बर संघ आहे. अनेक मातब्बर गोलंदाज या संघामध्ये खेळत आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावात देखील तेवढाच चांगला खेळ पाहायला मिळेल. पहिल्या डावात जर वार झाला तर ते पलटवार करू शकतात. पहिल्या डावात हल्ला झालाय तर प्रतिहल्ला करू शकतात. त्यामुळे हा सामना शेवटच्या बॉलमध्ये पर्यंत रंगेल, यामध्ये कोणताही आपल्याला डाऊट नाहीये. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार होईल. कुपन साठी आता शेवटचं षटक, सोन्याची नथ आणि होम थिएटर. हे पारितोषिक आज कोण जिंकणार पहा आपल्या स्क्रीनवर. पब्लिकची उत्सुकता पहा. आमचे दादा ऍक्शन देत आहेत. त्यांनी देखील बॉल उडवलाय परंतु तो मैदानात पोहोचलाय का आणि त्यानंतर चेहऱ्यावर खूप मोठी स्माइल पाहायला मिळते. वेलकम, आपलं देखील स्वागत. तर मॅचच्या दिशेने जाऊया. बॉलर तयार होईल शेवटच्या 6 बॉल साठी बॉलिंग ट्रॅकवर. अनिकेत ताकवणे. पहिलाच बॉल, भन्नाट वेग पण तू लाईन चुकलीये. गतीसोबत नियंत्रण गरजेचं. अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलकावर धावा झाल्यात 65 धावा. शेवटचे 6 चेंडू, इथून 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगलं लक्ष प्रस्थापित केलं जाऊ शकेल आणि तोच प्रयत्न करायचा आहे. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 89 धावा चेस केल्या होत्या. या मॅच मध्ये तुम्हाला टार्गेट द्यायचं. मागचा सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. कारण इथे तुम्हाला डू ऑर डायची लढाई जिंकायची आहे आणि त्यासाठी चांगले खेळावं लागेल. गोलंदाज तयार अनिकेत. लेफ्ट मोर दी विकेट. इथे लेंथ वरचा बॉल, टप्पा पडला, राईज झाला बॉय. हाय हॅलो करत विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. पाय चाललेले नाहीयेत. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क किती गरजेचं असतं हे तुम्हाला पाहायला मिळालं असेल. जर मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर लोक गेम खेळतात. इथे तुम्हाला गेम खेळायचा आहे. येणारे 5 चेंडू तुमच्यासाठी शिल्लक आहेत. या 5 चेंडूंवर तुम्हाला धावा बनवणं गरजेचं आहे. रात्र इथे तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे. कोण बाजी मारेल हे मात्र येणाऱ्या वेळेत आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत तयार. लेफ्ट मोदी विकेटने पुढचा चेंडू टाकला जाईल. आडव्या बॅटने खेळायचा होता. लॉंग लेगला दिशा दिली आहे. बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाची दिशा भरकटली आहे आणि दिशा आणि दशा भरकटली की दुर्दशा होते. हा चौकार आलाय. 4 धावा. ऍक्शन रिप्ले पहा या बॉलचा. बॉलने देखील सांगितलं बुलाती है मगर जाने का है. बाउंड्री लाईनने बोलवल्याने बॉल देखील पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार इथे ऍड होईल. धावफलकावर 69 धावा, 69. लॉस ऑफ 7 विकेट्स. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थेंबे थेंबे तळेसाचे. प्रत्येक धाव महत्वाची. चौकाराला आत्मविश्वास वाढेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार अनिकेत. ओ ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये फटका चांगला आहे पण तो क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल थांबवला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब. तू मै पाहायला मिळाला. अखेर एका धावेवर समाधानी आहेत. एकाच ऍक्शन मध्ये पिकअप, गॅदर अँड थ्रो पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगल्या पद्धतीने बॉल थांबवला. धावसंख्या स्कोर कार्डवर 70 झाली आहे. 7 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कोणता संघ बाजी मारेल. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते.
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आज ती वेळ कुणाची बदलणार, कारण वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. परंतु त्यासाठी एक चांगले टार्गेट, चांगले लक्ष तुम्हाला प्रस्थापित करायचे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. आता या पहिल्या डावातले 3 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार. तर स्ट्रायकिंग एंडला आहे दिग्विजय, अनिकेत टू दिग्विजय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केलाय आणि त्यानंतर या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड, विकेट कीपरने झेल टिपलाय, फलंदाज बाद. गॉट बिहाइंड द विकेट, टेकन बाय विकेट कीपर. 8वा धक्का धावसंख्या स्कोर कार्डवर 70 ला 8वा धक्का बसतोय. फलंदाज बाद झालाय. अनिकेतच्या खात्यामध्ये विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर तुम्हाला लकी ड्रॉचं कुपन घेता येणार नाहीये. त्यामुळे ज्यांना सोन्याची न जिंकायची आहे, ज्यांना होम थिएटर जिंकायचं आहे, त्यांनी लगेचच आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला या. तिथे आमचा डीजेचा सेटअप आहे. 20 रुपयाचं तिकीट घ्या आणि आपलं नशीब आजमावा. काल देखील भाग्यवान विजेते पहिल्या दिवसात होते, काल देखील होते. आज 3ऱ्या दिवसाचे भाग्यवान विजेते तुम्ही बनणार का? आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचे, तर 20 रुपयाचे तिकीट घ्यायचे. 20 रुपयामध्ये नथीचा नखरा, नथ तुम्हाला सोन्याची नथ जिंकता येईल. आणि दुसऱ्या बाजूला होम थिएटर आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फिरोज शेख लोअर ऑर्डरचा फलंदाज आहे, पण तो हा देखील फलंदाजी करू शकतो. अनेक स्पर्धांमध्ये फिरोज शेखने देखील चांगली फटकेबाजी केलेली आहे. आज संघाला धावांची गरज असताना त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. तो स्ट्रायकिंग एंडला समोर अनिकेत ताकवणे या संघामध्ये आज दाखल झाला. चांगली प्रभावी कामगिरी. या षटकातला पुढचा चेंडू पुढे टाकलाय, उडवायचा होता लॉंग लेगला आणि इथे पहा, इथे देखील ताळमेळ नाहीये. अति घाई संकटात नाही. बॉल भन्नाट वेगाने पेश केला, त्यावर नियंत्रण नव्हतं आणि अखेर विकेट किपरने तो बॉल थांबवला आणि ते धावबाच्या स्वरूपात आणखी एक विकेट प्राप्त होते. 9वा धक्का बसलाय. एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. आता शेवट गोड केला जाईल का? एक चेंडू शिल्लक आहे. तुमच्यासाठी देखील भाग्यवान विजेते बनण्यासाठी शेवटचा एक बॉल आहे. अजूनही संधी गेलेली नाहीये. 20 रुपयाचं कुपन तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकतं. कराडी चषक मध्ये भाग्यवान विजेते तुम्ही ठराल का? त्यासाठी या 20 रुपयाचं कुपन घ्या. मॅचच्या दिशेने जाऊया. शेवटचा बॉल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आज भरपूर पारितोषिके आहेत आणि तुम्हाला ती घ्यायची आहेत. मॅचचा शेवटचा बॉल पहिल्या डावाचा. 70 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 9 विकेट्स. अनिकेत ताकवणे गोलंदाजी ट्रॅकवर, तर फलंदाज विक्रांत चव्हाण देखील एक चांगला ऑलराऊंडर, पण खूप कमी वेळेला याला फलंदाजी मिळते, पण तो चांगला फिनिश करू शकतो डाव. शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका आला तर 76 पर्यंत मजल मारली जाऊ शकेल. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कोणतंही स्थान नाहीये, अगर मगर चालत नाही. शेवटचा बॉल तुम्हाला टोले व्हायचा आहे, टोले जंग फटका गरजेचा आहे. शेवटचा बॉल पहिल्या डावातला. ओ फुलटॉस होता पहा, नशिबाची साथ मिळाली आहे. फुलटॉस, लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. 10वीचा पेपर असावा आणि पहिलाच प्रश्न फिल इन द ब्लँक्स, आणि तिथे या फटक्याने जागा भरायची होती परंतु जागा भरली आहे. चेंडूने आणि बॉल पोहोचला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा बोनस. दिवाळीचा सीझन नाहीये परंतु बोनस मिळाला. आणि आता 3ऱ्या पंचांना पाचारण केलं जाईल. बॉलवर उंची आहे का हे पाहायचंय. टीव्ही अंपायर पुन्हा एकदा इन ऍक्शन येतील. या चेंडूवर 4 धावा नक्कीच आल्यात, परंतु त्या कशा पद्धतीने मिळणार, काय घडेल, काय बिघडेल. हृदयाची धडधड वाढणार आहे. शेवटच्या क्षणांमध्ये हा सामना जसा पुढे जाईल हृदयाची धडधड वाढेल. आणि यासाठी प्रत्येक पर्वामध्ये जोडले जा. कराडी चषक, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची स्पर्धा. अजूनही तुमच्याकडे संधी आहे. तर 3ऱ्या पंचांकडे आता हा निर्णय पाठवलाय, परंतु मैदानामध्ये ज्या दुचाकी आहेत बाउंड्री लाईनच्या दिशेने, ते दुचाकी स्वार मित्रांनो विनंती आहे त्या दुचाकी बाहेर घ्या. आणि त्याचबरोबर
जे टॉवर आहेत लाईटचे त्यामध्ये हाय व्होल्टेज वायर्स आहेत, कुठेही शॉर्ट सर्किट असेल तर तो करंट होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं लांब राहा. तिसऱ्या पंचाचा निर्णय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा चेंडू काही असणार आहे शेवटच्या बॉलवर. तुम्हाला 4 धावा नक्कीच मिळणार आहेत आणि बरोबरच पहिल्या डावाचा खेळ संपेल. 8 षटकांची लढत, पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये 9 गडी बाद, 74 धावा बनवल्या आहेत NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि 75 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पहिल्या डावामध्ये जे घडलंय त्याचं उत्तर द्यायचं असेल दुसऱ्या डावामध्ये स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. नजमुल मंडलने आज थोडस नाराज केलंय. पहिल्या बॉलवर तो बाद झाला. राहुल सातवणे 15 धावांचं योगदान दिलं. चेतन काळंगेला छाप पाडता आली नाहीये, 8 धावा त्याने काढल्या. सिद्धार्थ जो 19 धावांवर नाबाद राहिला. सागर रणपैसे देखील आज निराशाजनक राहिलाय. शफिक शेखने 8 धावांचं योगदान दिलं. आकाश चिंदारी या धावबाद झाला, 9 धावा त्याने काढल्या. अजिंक्य गोडे 2 चेंडूमध्ये 0 धावा. दिग्विजयने देखील 1 चेंडू फेस केला, 0 धावा त्याच्या खात्यात. फिरोज शेखने एक चेंडू फेस केला, 0 धावा त्याच्या खात्यात आहेत. आणि विक्रांत चव्हाण शेवटचा बॉल फेस केला, एक्स्ट्रा मध्ये 14 आहेत. आणि त्यानंतर 8 षटकांच्या समाप्तीने 74 धावा स्कोर कार्डवर, 9 गडी बाद. 75 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, मी थांबतोय, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. मायक्रोफोनवर असतील अलंकारिक शब्दाचे धनी नरेश ढोमे सर. या सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा विनंती आहे, ज्या दुचाकी मैदानामध्ये बाउंड्री लाईनच्या इथे पार्क केल्या आहेत त्या थोड्याशा बाहेर पार्क करा, ही विनंती आहे. आहे आणि लगेच थोड्या वेळानंतर आजचे दोन्ही महिलांचे आणि पुरुषांचे दोन्ही ड्रॉ आपण लगेच काढणार आहोत. सोन्याच्या नथीसाठी ड्रॉ आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी होम थिएटर साठी ड्रॉ या ठिकाणी लगेचच आपण इथे काढणार आहोत. चला मॅचला लगेच सुरुवात होणार आहे. हा अत्यंत महत्वाचा सामना, उपांत्यपूर्व फेरीचा सामना, बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत महत्वाची मॅच. इथे जिंकल्यानंतर दिवसभर जे श्रम तुम्ही केलेले त्याचं चीज होणार आहे
आणि इथे पराभूत झाला तर दिवसभराचे सगळे कष्ट वाया जाणार आहे. त्यामुळे हा सामना कुणी इथे हरण्यासाठी खेळणार नाहीये, तर हा सामना जिंकण्यासाठीच खेळणार आहेत. आणि बघायचं आजचा दिवसातला विजेता कोण असणार आहे. मॅच आहे शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर विरुद्ध NB फाउंडेशन धनकवडी पुणे. निलेश दादा भिंताडे फाउंडेशन, अमोल भाऊ शिरसाट, निलेश दादा भिंताडे ही टेनिस क्रिकेटला खूप मोठ्या उंचीवरती घेऊन जाणारी माणसं आहेत. आपल्या उद्योग क्षेत्रातून या लोकांनी निश्चित मोठी झेप घेतलेली आहे. मात्र आपण कमावलेले काही पैसे हे या गरीब खेळाडूंना मिळावे, या गुणवान खेळाडूंना मिळावे, यासाठीच निलेश दादा भिंताडे आणि अमोल शिरसाट सातत्यानं खेळाडूंना मोठी संधी देत असतात. त्यासाठी स्वतःच्या खिशाला खूप मोठी झळ ते लावून घेतात. मात्र खेळाडूंच्या आनंदामध्ये आनंद मानणारी ही दोन्ही माणसं आहेत. आणि म्हणून क्रिकेटसाठी आमच्या दृष्टीने या माणसांची उंची ही हिमालया एवढी आहे. शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर, त्यांचं जन्मगाव अहिल्यानगर असेल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये पिंपळगाव टप्पा अमोल भाऊ शिरसाट, आणि पुणे शहरामध्ये निलेश दादा भिंताडे. ही दोन्ही व्यक्तिमत्व ही क्रिकेटसाठी खूप महत्वाची आहे. आणि त्यांचेच संघ आता एकमेकांच्या समोर इथे उभे राहिलेत. निलेश दादा भिंताडे फाउंडेशन प्रथम फलंदाजी करताना धावा बनवलेल्या आहेत 74. 48 चेंडू मध्ये 74 विजयासाठी 75 धावांचं आव्हान. 75 रिक्वायर्ड टू विन. अमोल शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन आणि सलामीची जोडी शिरसाट स्पोर्ट्सची मैदानामध्ये रोहन गर्दडे आणि संदीप गायकवाड. तर गोलंदाज विक्रांत चौहान. NB फाउंडेशनचा आघाडीचा गोलंदाज विक्रांत चौहान. मागच्या सामन्यामध्ये खूपच प्रभावी करणारी कामगिरी आपण पाहिली होती विक्रांत चौहानची. पहिल्या षटकामध्ये इथे चेंडू हवेमध्ये आणि जातोय कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. धावा मिळतील. 1 धाव फलकाला सुरुवात होते. अकाउंट ओपन होतंय शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन अहिल्यानगर 1 धाव. खराडी चषकचा अत्यंत महत्वाचा सामना इथे आपण बघतोय. काल आपण पाहिलं की ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर हा सोलापूर जिल्ह्यातला एक तगडा संघ, मात्र पुण्यातला हमराज मृत्युंजय संघाने त्यांचा पाडाव केला आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. आजचा संघ हा दुसरा संघ असणार आहे जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. उद्या 8 संघ मैदानामध्ये येतील. उद्या देखील एक संघ पोहोचेल. परवा दिवशी 8 संघ येतील आणि परवा दिवशी दिवसभराच्या सत्रामध्ये एक संघ पोहोचेल सेमीफायनल मध्ये. आणि त्यानंतर लगेचच सेमीफायनल आणि फायनल परवा दिवशी या मैदानामध्ये होणार आहे. म्हणजे परवा दिवशीचा दिवस हा भरगच्च दिवस आहे. पूल मधले 7 सामने आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलचे 3 सामने, असे 10 सामने आपण 4 जानेवारी रोजी या मैदानामध्ये बघणार आहोत. खर तर ही स्पर्धा आमदार बापूसाहेब पठारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ऑक्टोबर मध्येच घेत असतो. यावर्षी आचारसंहितेमुळे स्पर्धा पुढे आलेली आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यातच होणार आणि बक्षिसाची रक्कम मला वाटते खूप मोठी असणार आहे. या वर्षीच्या कदाचित दुप्पट तिप्पट रक्कम पुढच्या वर्षी देखील असणार आहे. त्यामुळं अधिक मोठी होणार आहे ही स्पर्धा. अधिक तगडे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहे सातत्याने. आणि पप्पूदादा गरुड यांचा तोच उपक्रम राहिलेला आहे. धावफलकावरती 2. पहिलं षटक इथे मैदानामध्ये विक्रांत चौहान अत्यंत प्रभावी. विक्रांतचा हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला, तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि मिळताय 4. या चुका टाळाव्या लागतील कोणत्याही संघाला. 48 चेंडू मध्ये 75 धावा म्हणजे फार काही मोठा स्कोअर नाहीये. एक धाव तुम्हाला वाचवावी लागणार आहे, बचत करावी लागणार आहे, काटकसर करावी लागणार आहे. इथे बऱ्याचशा आमच्या भगिनी देखील उपस्थित आहेत. भारतीय गृहिणी म्हटलं की काटकसर, आपलं कुटुंब चालवण्यासाठी त्या बघा 1 रुपया वाचवतात. यस, उंच फटका, मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल टिपलाय. नो बॉल. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. धावफलकावरती 2 धावांची वाढ होईल. 8 धावा येतात धावफलकावरती. पहिलं षटक विक्रांतचं प्रभावी ठरत होतं. एका नो बॉल मुळे ते खराब होतोय. हे बघा, एका टॉवरच्या खांबाला करंट येतोय
तिथे उभे असलेले प्रेक्षक, किती नंबरचा खांब आहे हा? मला वाटतं कॅमेऱ्यापासूनचा 2 नंबरचा खांब, म्हणजे एकदम भिंतीच्या ऑल कंपाऊंडच्या शेजारचा जो खांब आहे तिथे चेंडू मात्र इथे खूप लांब आणि 6 धावा. षटकार, पहिल्याच षटकामध्ये धावांची सरबत्ती 14. तर महिला विभागातील लकी ड्रॉ इथे होणार आहे. सगळे कुपन्स आपण बॉक्स मध्ये टाकतोय, त्या अगोदर बॉक्स मध्ये एकही कुपन नाहीये आणि सगळे कुपन्स हे त्याच्यामध्ये पडलेले आहेत. आणि आता भरपूर हलवणार आहोत आपण ते बॉक्स सगळ्यांच्या समोर. काही कुपन खाली पडलेत, कुपन खाली पडलेत, उचला. अजून एक कुपन आहे खाली. हा, सगळे कुपन पुन्हा बॉक्स मध्ये जात आहेत. स्कोर 14, पहिलं षटक संपलेले 14 धावा. आणि इथे बाहेरून कोणीतरी पाहुण्यांच्या हस्ते कुपन काढा. कॅमेऱ्याच्या समोर काढा. थांबा थांबा थांबा, बॉक्स दाखवा तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर. यस, ओके. आणि नंबर आलाय गायत्री जोशी, 533 कुपन क्रमांक. गायत्री जोशी, कुपन क्रमांक 523. 533 ना. चला, मॅचला सुरू होणार आहे. तर ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांना विनंती आहे, आपण आज इथे आला नाही तरी चालेल, मात्र 4 तारखेला या. आणि विदुलाजी चौगुले अभिनेत्री इथे येणार आहे. त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला सोन्याची नथ, जी आम्हाला गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडून प्राप्त होणार आहे, सोन्याची नथ देऊन आपला सन्मान करण्यात येईल. गायत्री ताई जोशी यांना विनंती, आपण या. तर 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. राहुल सातवच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. पहिला चेंडू, 1 धाव इथे प्राप्त झालेली आहे. सुरुवात चांगली होते शिरसा स्पोर्ट फाउंडेशनची. संदीप गायकवाड आणि रोहम गर्दडे या 2 फलंदाजांना मैदानामध्ये आपण बघतोय. स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ मध्ये आयोजकांचं एकही कुपन नसतं, याची देखील माहिती मी संपूर्ण प्रेक्षकांना देऊ इच्छितो. एकही कुपन आयोजकांचं नसतं. पुन्हा एकदा राहुल सातवचा एक चांगला चेंडू, एकच धाव तिथे प्राप्त होते. वाघोलीचा हा खेळाडू राहुल सातव एक देखणा खेळाडू आहे आणि तितकाच देखणा खेळ देखील त्याचा नेहमी आम्ही बघतो. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल प्रचंड प्रभावित करतो राहुल सातव. यस, इथे उचलण्याचा प्रयत्न आहे, मात्र परफेक्ट कनेक्शन नाहीये. आतलीकडे घेतल्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू, 1 धाव प्राप्त होणार आहे. 17 धावा धाव फलकावर, 17 ऑन बोर्ड. तर गायत्रीजी जोशी यांचं जे कुपन होतं, त्यांचे मिस्टर सन्मान्य गौरवजी जोशी इथे उपस्थित झालेले आहेत. अच्छा, मुलीच्या नावाने कुपन काढलं होतं. गुड. तर गौरवजी, किती कुपन घेतले होते आपण? 4 कुपन घेतली होती आणि त्यांना एका कुपन साठी
सोन्याची नथ हे बक्षीस मिळालेलं आहे. अभिनंदन गौरवजी. पहा इथे कोणी असेल तर ऐका, 50-50 कुपन घ्यायची गरज नाहीये. तुमच्यावरती जर ईश्वर खुश असेल, परमेश्वराची अगाध कृपा तुमच्यावर असेल, तर एक कुपन घ्या तरी तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये बक्षीस मिळणार आहे. तर षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये राहुल सातव. धावा रोखणारा हा खेळाडू आहे आणि राहुल सातवची गोलंदाजी बघितली. एक फलंदाज देखील बाद करतोय राहुल. तर अजून 2 चेंडू संपल्यानंतर म्हणजे हे षटक संपल्यानंतर पुन्हा एकदा पुरुषांच्या विभागातला आपण लकी ड्रॉ काढणार आहे होम थिएटर साठी. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती 17 आहेत. 17 फॉर लॉस ऑफ 1. शिरसाट स्फोट. डाव्या हाताचा फलंदाज. स्ट्राईक एंड वरती अनिकेत ताकवणे. दौंड तालुक्यातला हा खेळाडू आहे अनिकेत ताकवणे. पारगाव तालुका दौंड, सालूमालू पारगाव हे त्याचं गाव आहे. आणि आज खराडीच्या मैदानावरती खराडी चषक मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट, पहिलाच बॉल रिव्हर्स आणि 4 धावा. अनिकेत हा असाच पठडीतला फलंदाज आहे. प्रचंड आत्मविश्वास घेऊन तो खेळतो आणि त्यामुळेच कुठलाही बॉल तो कुठेही फिरवू शकतो. 4 धावा इथे मिळतील. 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक सुरू राहील. राहुल सातवने जरूर धावा अडवल्या होत्या, मात्र या चौकाराबरोबर त्याच्या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. मात्र एक फलंदाज महत्वाचा राहुल सातवने टिपलेला आहे. पुन्हा एकदा अनिकेत साठी राहुल सातव. ओहो हो, स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये, तिथे खराब क्षेत्ररक्षण. एकच धाव अनिकेतला. थोडासा खराब आहे, मात्र यष्टीरक्षण अतिशय जबरदस्त होते. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन. तर पुरुष गटातील लकी ड्रॉ कुपन इथे होणार आहे. प्रेक्षकांसाठी मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून दररोज एक होम थिएटर मिळणार आहे. त्याची किंमत 4,000च्या आसपास असणार आहे आणि आपले पंच अनिल माळी सर यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ उचलणार आहोत. एकदम जेन्युइन ड्रॉ आहे आणि बॉक्स हलवला जाईल आणि त्याच्यानंतर बॉक्स कडे न बघताच अनिल माळी सर या ठिकाणी ड्रॉ काढतायत. एक चिठ्ठी त्यांच्या हातात आणि कोण असेल तो भाग्यवान ज्याला मिळेल होम थिएटर. यस, आणि आजचा भाग्यवान आहे 820 कुपन क्रमांक समर्थ तांबे. आले समर्थ, इथेच आहेत, ड्रॉ साठी थांबून राहिले होते. समर्थ तांबे या आणि मंचावरती या. आमच्या प्रेक्षकांना बघू द्या. त्यांच्यावरती कॅमेरा टाका बरं. समर्थ तांबे यांना जरा कॅमेऱ्यामध्ये घ्या. षटक क्रमांक सुरू होणार आहे. फिरोज शेख गोलंदाज. समर्थजी तांबे आजचे भाग्यवान आहेत ज्यांना होम थिएटर मिळणार आहे. समर्थजी किती कुपन काढले होते तुम्ही? पहिल्यांदा त्यांचा नंबर चेक केला जाईल. सहा कुपन्स होते त्यांच्याकडे. बघा, 50 काढायची गरज नाही. सहा कुपन आहेत समर्थ तांबे यांच्याकडे आणि त्यांच्यापैकी एक कुपन म्हणजे 120 रुपये खर्च केले, 4,000चा होम थिएटर मिळेल. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अभिनंदन समर्थजी. 4 तारखेला या आणि विदुलाजी चौगुले यांच्याबरोबर छानसा फोटो काढा आणि तुमचं बक्षीस घेऊन जा. तर षटक सुरू झालेलं आहे. फिरोजभाई शेख यांचं 2 चेंडूमध्ये 4 धावा इथे आलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सरळ बॅटनं खेळला, चेंडूला खांडून काढला. जवळपास एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे. 2 धावा प्राप्त होतील. धावफलकावरती एकच धाव मिळते. यस, ओनली वन. 27 एका गड्याच्या मोबदल्यात. सत्तावीस धावा, 75 धावांचं
टार्गेट समोर आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. रोहन गर्दडे, अनिकेत ताकवणे ही जोडी शिरसाट स्पोर्ट चॅम्पियनची मैदानामध्ये आहे. दोन तगड्या टीम्स मैदानामध्ये आहेत. पुणे आणि नगर जिल्ह्यातल्या ह्या टीम्स आहेत. याबरोबरच इथे उचललाय चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक मागे. हो हो, खराब क्षेत्ररक्षण तिथे आणि चेंडू अडवला जातोय. 2 धावा येवाना, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे, मात्र इथे रोहन नकार देतोय. 2 धावांमध्येच ते समाधानी आहेत. धावफलक 29 वरती पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 46 धावांची आवश्यकता आहे. 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथे सुरू आहे. 46 धावा 32 चेंडू मध्ये हव्यात शिरसाट स्पोर्ट्सला. शिरसाट विरुद्ध NB फाउंडेशन. या चांगला फटका आहे इथे. वाईडिश मिड ऑफ क्षेत्ररक्षक समोर येतोय. 1 धाव प्राप्त होणार आहे. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं राहुल सातवनं देखील सुरुवातीला रोखलं होतं, मात्र त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूमध्ये काही धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकामध्ये देखील आपण तेच बघितलं होतं. विक्रांत चव्हाणने पहिली 3 चेंडू अप्रतिम टाकले, त्यानंतर मोठे फटके आले आणि आता बघतोय आपण इथे फिरोज शेखला. दुसरा चेंडू थोडासा खराब होता, मात्र त्यानंतर फिरोजनं धावा रोखलेल्या आहेत. परंतु इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर वाईड आहे आणि बरोबर 4 सुद्धा. 5 धावा मिळतील. धावा रोखायच्यात, मात्र धावा दिल्या जात आहेत. मगाशी समर्थ यांना लॉटरी लागली, आता शिरसाट स्पोर्टला लॉटरी लागली. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक सुरूच राहील इथे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक. बोला. बॉल नवीन बॉल अर्थात जुनाच दिला जाईल आणि मॅच सुरू राहील. 35 धावा, जवळपास अर्ध्या धावा इथे धावफलकावरती येतात. डाव्याष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि वाईड ठरला. यष्टीरक्षकालाही तो अडवता येत नाही. तिथे फ्लाइंग स्लिप आहे. फ्लाय स्लिप आपण बघतो. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्यांनाही चेंडू अडवता येत नाही आणि 4 धावा इथे मिळत आहेत. धावा रोखायच्यात तुम्हाला आणि अशा पद्धतीने धावा जर खर्च होत राहिल्या तर टीम अडचणीत येऊ शकते. याबरोबर वॉट अ बॉल, खतरनाक बॉल होता, एकदम जखडून टाकणारा चेंडू. 1 धाव एवाना. या चेंडूवरही 2 धावा मिळत आहेत. वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळा, इथं विद्युल्लतेच्या वेगानं 2 धावा आहेत. कमालीचा वेग आणि 37 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 12.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती आहेत 33. तर विजयाचं समीकरण 5 षटक शिल्लक आहेत. 30 चेंडू 38 धावा. आस्किंग रन रेट आहे मात्र 7.60. 7.6च्या सरासरीने या धावा पुढे बनवायच्या आहेत. 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि चांगली वाटचाल राहिली या मॅच मध्ये शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशनची. मात्र आपल्याला माहित आहे NB निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघही काही बर्फाचा गोळा नाहीये. कडक टीम आहे. ते देखील धावा रोखतील इथे. जरूर ताकद मोठी या संघाकडे देखील. मॅच मात्र चांगली होणार आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक इथे राहुल सातवच्या हातामध्ये सोपवलं जातं. 1 विकेट काढली राहुल सातवने. 7-8 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. राहुल सातव गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गुलमोहर एंड कडून राहुल सातवला आपण बघणार आहोत. फलंदाज रोहन गर्दडे. सलामीचा फलंदाज. 8 चेंडू मध्ये 11 धावा 1 चौकार आहे. तर अनिकेत ताकवणे 6 चेंडू मध्ये 12 धावा 2 चौकार आहेत. सरळ बॅटनं उचललाय. व्ही मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक समोर येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि वेगवान 2 धावा. असंच होत राहिलं तर समुद्रावरती आपण गेल्यानंतर जी वाळू आपण हातात घेतो समुद्रातली आणि ती जशी दोन्ही बाजूने गळून जाते ना, धावा तशा निघून चाललेल्या आहेत आणि मग एक वेळ ती वाळू हातात शिल्लक राहतच नाही.
इथे सुद्धा सतत धावा सुरूच आहे, धावा निघून जात आहेत, रोखणं गरजेचं आहे. चांगला चेंडू उजव्याच्या बाहेर, राहुल सातवचा यावेळेस लेंथ बॉल होता, उजव्याच्या बराचसा बाहेर टाकला होता. हे चेंडू महत्वाचे असतात. लिमिटेड ओव्हर्स मध्ये तुम्हाला खेळायचंय तर शरीराच्या कक्षेत तुम्ही जेवढा चेंडू टाकाल निश्चित तेवढा मोठा फटका बघायला मिळतो. पुन्हा एकदा यावेळेस उजव्याच्या बाहेर, मात्र चांगला फटका एक्झिक्यूट करतो इथे. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ रिजन मध्ये 4 रन, गॅप मोठा होता. एकच डाव दुसऱ्यांदा नाही टाकू शकत तुम्ही. तुम्ही राजकारणात काम करत असाल, या वर्षी तुम्ही एखादा प्लॅन तयार केला असेल तर पुढच्या वर्षी तो कामाला येईलच असं नाही. धावफलकावरती 43, म्हणजे या वर्षी समजा काहीतरी बहीण वगैरे होतं, पुढच्या वर्षी नाही येणार ते, पुढच्या वर्षी वेगळं काहीतरी आणावं लागेल. इथं पहिला चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला होता, तो निर्धाव आला, दुसरा तिथेच टाकायचा प्रयत्न केला. फलंदाज तयार असतो त्या गोष्टीसाठी की त्याला अंदाज येतो की मला पुढचा बॉल असा येणार आहे आणि मग तो फटका खेळू शकतो. इथे पाहायचं यावेळेस थोडासा आतमध्ये आणला होता, लेंथ बॉल, इथेही 4 धावा. दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन, धावफलकावरती 47. एका गड्याच्या मोबदल्यात 47. रोहन गर्दडे इथे अत्यंत सुंदर फलंदाजी करतो, चेंडूच्या मेरिट वरती खेळलाय. आपण पाहतो खूप कमी वेळा एक्स्ट्रा कव्हर किंवा डीप कव्हरला चौकार जातात, मात्र या मॅच मध्ये 3 शॉट त्याने तिकडे खेळलेत आणि आत्ताचा जो ग्लान्स होता अत्यंत सुंदर होता. लेंथ बॉलला त्याने मनगटाने फिरवलं आणि 4 धावा आणल्यात. कमालीचा फलंदाज आहे रोहन गर्दडे. धावफलकावर 47, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस उजव्या थोडासा अपडबार होता, बाउन्स देखील चांगला होता चेंडूला. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. निर्धाव चेंडू, 2 बॉल निर्धाव आलेले. तुम्ही बघितलं असेल हे षटक, गोलंदाज आणि फलंदाज दोघेही एकमेकांच्या माइंडसेटशी खेळतायत. चांगलं कॉन्टेस्ट आहे इथे दोघांमध्ये. इथे ओ हो काय शॉट आहे, उचललाय चेंडू कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे कोणीही नाहीये आणि सीमारेषेच्या बाहेर या षटकातला 3रा चौकार. धावा धावा आणि धावाच धावा चोहीकडे. सातत्यानं पहिल्या षटकापासून कोणीही गोलंदाज धावा रोखू शकलेला नाहीये. 4 षटके इथे संपलेली आहेत. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशनच्या स्कोअर कार्ड वरती येत आहेत आणि विजयाचं समीकरण आता 6 धावांची सरासरी, 24 चेंडू 24 धावा. अनिकेत ताकवणे 12 तर रोहन गर्दडेने आता टॉप गिअर टाकलेला आहे आणि तो एक्सप्रेस वे वरती राईड करतोय. पाहायचंय 75 धावा त्यांच्यासाठी पुरेशा ठरतायत की दिवा स्वप्न ठरतायत. येणारा काळ त्याचं उत्तर देईल. मात्र पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, प्रचंड घडणाऱ्या खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी इथे विनंती करतो शैलेश निवंगुणे सरांना. या सर, स्वागत आहे. धन्यवाद सर. दुसऱ्या डावातील या मॅच मधील शेवटच्या 4 षटकांकडे आपण वळतोय. पुन्हा एकदा मी सर्वांचंच मनपूर्वक असे स्वागत करेन. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण लढत आणि महत्वपूर्ण लढतीतील शेवटची निर्णायक 4 षटक. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्टेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने. लेग बाय स्वरूपाची धाव आहे, धाव येणं गरजेचं आहे, सध्या त्याचीच गरज आहे. धावसंख्या आपण पाहतोय 52 झाल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 23 आणि 23च धावींची गरज आहे. रन बॉल इक्वेशन, प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं इथे शिरसाट स्पोर्ट्सला फार गरजेचं आहे. तर प्रत्येक चेंडू निर्धाव हाताळणं हे मात्र इथे निलेश दादा भिंताडे 11 या संघाला देखील गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 52 एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. डीप मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतो. एकदा वेगात पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, यस नो. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय थोडीशी गडबड, थोडस गोंधळ आणि त्या दरम्यान
विकेटचं होतंय पतन. बॅटर क्रमांक दुसरा इथे आपण पाहतोय रोहन धावबादचा शिकार. क्रिकेट मधली आत्महत्या. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. धाबांची गरज आहे परंतु इतकी घाई देखील बरी नाही. जी जोडी जमली होती ती जोडी मात्र इथे तुटते, ब्रेक होते. अति घाई संकटात नाही. नेहमीच आपण हायवे वरून जात असताना हायवेच्या दोन्ही बाजूला बोर्ड वरती वाचतो, अति घाई संकटात नाही, मनाचा वेग उत्तम वेग. परंतु या गोष्टी फक्त वाचून सोडण्यासारख्या नाहीयेत. आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेट खेळत असू द्या किंवा आयुष्यामध्ये देखील फार गरजेचे आहेत. ते फलक फार गरजेचे असतात. इथे देखील घाई केली आणि सेट जोडी इथे मात्र ब्रेक होते. धावांच्या धावेसाठी इथे जर आपण पाहिलं जो अट्टहास करण्यात आला त्यामध्ये मात्र बॅटर इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील जे नॉन स्ट्राईकला असतील. विशाल धारक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा हा खेळाडू. पुढचा चेंडू इथे देखील आडवा बॅटचा वापर समोरच्या दिशेने. इथे फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय आणि जे चित्र आपण नेहमीच पाहतो, एक साथीदार बाद झाला की लगेच दुसरा डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे मात्र जाताना आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पाहतोय आजच्या दिवसभरामध्ये ज्यांचा अगदी बहारदार आवाज, त्यांची बहारदार अशी शैली समालोचन कक्षामध्ये आपण ऐकलीत. ते गोपी जाधव सर यांचा सन्मान. खराडी चषकाचे आयोजक त्याचबरोबर आमचे सिनियर समालोचक या ठिकाणी नरेश ढोमे सर, शोएब सर यांच्या वतीने या ठिकाणी गोपी जाधव सरांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, आपलं बहारदार असं समालोचन आपल्या भेटीला घेऊन आलात. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मोठ्या उंचीवरती घेऊन जात असताना खेळाडूंना, संघांना इथे मोटिवेट करणारा आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळाला. ते गोपी जाधव सरांचा या ठिकाणी आपण सन्मान संपन्न करतोय. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. 52 धावा झाल्या. 3 बॅटर इथे बाद होत आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. आता मात्र समीकरण आहे 19 चेंडू आणि 22 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शफिक शेख इथे गोलंदाजी मार्क वरती. विकेट टेकर गोलंदाज आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 53. 2 मिनिटं. पहिल्या चेंडूवरती लेगबाईज, दुसऱ्या चेंडूवरती दुसरं धाव घेत असताना बॅटर बाद. तिथे 1 धाव आली. त्यानंतर कॉटन बोल्ट आणि आताची मिळालेली सिंगल. 4 चेंडू झालेत. बरोबर आहे. इथे गलती से मिस्टेक हो गया. 1 चेंडू अतिरिक्त इथे लिहिला गेला. धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा झाल्यात. 53 धावा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू देखील हलक्या हाताने चॉप केलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये 1 धाव वेगात पूर्ण केली आणि फेकी येस तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय इथे होईल 55 धावा. 55 धावा झाल्यात. विशाल यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळला आणि ज्या वेळेस चेंडू बॅट वरतून इथे मार्गस्थ केला जातो ना, लगेचच इथे धाव घेण्याचा प्रयत्न असतो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 18 धावेंची गरज आहे.
18 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज आहे. ज्यावेळेस धावबाद झाले ना त्यावेळेस दुसऱ्या रन्सला तिथे धावबाद झाले, त्यामुळे इथे स्कोररला ती एक धाव मात्र ऍड करता आली नाही. हरकत नाही. 18 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघांकडे समान आहे. शिरसाट स्पोर्ट्स संघाकडे देखील आणि निलेश दादा भिंताडे 11 या संघाकडे देखील समान संधी आहे. शेवटचे 18 मध्ये 17 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे गोलंदाज सज्ज होत आहेत. फिरोज शेख पहिला चेंडू इथे ऑन साइडला चेंडू खेळायचा होता परंतु चेंडू जातोय शॉर्ट कव्हर मध्ये. इथे प्राप्त केली जाईल ती सिंगल. फार दूरवरतून क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 59 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 17 चेंडूंमध्ये 16 धावींची गरज. एकदा इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 59 धावा झाल्यात. 59 धावा. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु जयष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 60. अजूनही जिंकण्याचं समीकरण आपण इथे पाहू शकता. विजयासाठी अजूनही 15 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा पदाला तिथे केलंय आणि पंच इथे फेअर डिलिव्हरी कळवतायत. काहीसा अंदाज इथे चुकतोय. दोन्ही बॅटरला देखील ठाऊक आहे काहीसा अंदाज तिथे चुकला गेलाय. 60 धावा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय इथे सवान आहे तर स्ट्राईकला आपण पाहतोय विशाल धारक. तर गोलंदाजी मार्क वरती फिरोज. 15 चेंडू आणि 15 धावींची गरज. पुन्हा एकदा इथे शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये इथे चेंडू खेळला जातोय. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव किती महत्वाची आहे. एक निर्धाव चेंडू किती महत्वाचा आहे. या एका धावीची किंमत किती आहे हे आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाच ठाऊक असेल. अटीतटीची मॅच आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. चांगला खेळ दोन्ही संघांनी केलाय त्यामुळे सहजासहजी कोणी हरणार नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच रंगणार. 14 चेंडू आणि 14 धावींची गरज. 14 बॉल 14. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल प्राप्त केली जाईल. पंचांचा इशारा. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 62 धावा. 62 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 13 चेंडू आणि 13 धावींची गरज. 13 बॉल 13. 3 बाद आहेत. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू डॉट निर्धाव. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 13 धावा या बनवाव्याच लागतील. 12 चेंडूंमध्ये 12 धावा करून चालणार नाही. विजयाचं लक्ष जे इथे आहे ते तुम्हाला साध्यच करावं लागेल. एकही धाव इथे कमी पडता कामा नये. 12 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज. पाण्याबरोबर काहीसा मेसेज मैदानामध्ये येतोय. कशा प्रकारे या धावा बनवायच्यात. काय चुकतंय काय करायला हवंय. गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतो इथे गोलंदाज विक्रांत. इथे हिरो बनण्याची संधी आहे विक्रांतला देखील. अगदी कंजूसीने हे षटक हाताळावं लागेल तर बॅटरला देखील इथे हिरो बनण्याची संधी आहे. या षटकामध्ये धावा त्यांना देखील बनवाव्या लागतील परंतु हिरो एकच ठरेल. या मॅचचा शिल्पकार एकच ठरेल गोलंदाज अथवा फलंदाज. आता कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. कुठला संघ इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. एक रोमहर्षक सामना आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. ठाऊक आहे मॅच अगदी शेवटच्या क्षणावरती येऊन इथे पोचलेली आहे. शेवटचे 12 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विक्रांत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडू हातातून निसटलाय, एकदा वेगात पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण आहे. चेंडू अडवण्याचा जो प्रयत्न केला, चेंडू हातावरती आदळला, त्यानंतर मात्र चेंडूचा वेग काहीसा कमी झाला. डीप मधून खेळाडू येईल, चेंडू अडवेल, तोपर्यंत दोन्ही बॅटरने चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथे प्राप्त केल्यात. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता किती चपळाईने या धावा पूर्ण केल्यात. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटचे 11 मध्ये 11. गोलंदाजी मार्क वरती विक्रांत आहे, तर स्ट्राईकला आपण पाहतोय हितेश चव्हाण. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्यांची आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, गोलीगत चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. टप्पा पडल्यानंतर अगदी स्केट होऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या 64. पुन्हा एकदा सामन्याला काहीशी कलाटणी देण्याचं काम इथे गोलंदाज करतायत, विक्रांत करतायत. पुढचा चेंडू विक्रांत यांचा, हितेश साडी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. झापूक झुपूक झापूक झुपूक सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला या षटकामध्ये विक्रांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 64 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही समीकरण आहे, शेवटचे 9 चेंडू आणि 11 धावींची गरज. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन कॅप मध्ये चेंडूला ढकललाय आणि चेंडू देखील जाईल मैदानाला गुदगुल्या करत. निर्णायक क्षणी येतोय एक खणखणीत चौकार. 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. जे प्रेशर क्रिएट होत होतं ते मात्र प्रेशर इथे दूर केलंय. टायमिंग प्रॉपर केला, कॅप शोधली, कॅप मधून चेंडूला इथे दिशा दर्शवली आणि त्यानंतर इथे धावसंख्येची दशा बिघडवण्याचं काम इथे योग्य पद्धतीने केलंय. धावसंख्या होते ती 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 8 चेंडू आणि 7 धावींची गरज. 8 चेंडू आणि 7 धावींची गरज आहे. जो वेळ आहे तो वेळ देखील फार महत्वाचा आहे. 8 चेंडूंमध्ये 7 धावींची गरज. सामना पुन्हा एकदा समान दोन्ही संघांकडे समान पद्धतीने झुकलाय. शेवटचे 8 चेंडू निर्णायक. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. डीप काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरतून 3 चेंडू अडवताना काहीसा फंबल. 2 धावा वेगात पूर्ण. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 70 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धावेंची गरज. 7 चेंडू 5. कंपल्सरी चेस. निर्णायक क्षण. सकाळपासून केलेली मेहनत, सकाळपासून केलेला खेळ आणि इथे मात्र त्या मेहनतीचं, त्या खेळाचं फळ मिळणारी वेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. सहा चेंडू 7 चेंडूंमध्ये 5. पुन्हा एकदा इथे चेंडू निर्धाव. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावेंची गरज. कंपल्सरी चेसा नियम आहे. काय मॅच रंगली आहे आणि काय रंगवली आहे. जो टायमिंग इथे सेट केला होता तो टायमिंग मला वाटतं इथे संपलेला आहे. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये 3 खेळाडू तुम्हाला 30R सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त तैनात करावे लागतील. अगोदर तीच संपलेला आहे. तो आम्ही षटक होत नाही तोपर्यंत आम्ही सांगत नाही. तुम्हाला स्क्रीनवरती टायमर आहे. आपले अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना देखील इथे सूचित करण्यात येतं या गोष्टी. मगाशी ज्या वेळेस अतिरिक्त खेळाडू आपले इथे तैनात होते त्यावेळेस आपण कळवलेलं आहे.
शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 5 धाब्यांची गरज. चला थोडस पटपट खेळा. गोळा होऊन काही एक उपयोग होणार नाहीये. पंचांनी निर्णय इथे कळवलेला आहे. आयोजक कमिटी देखील आपल्याला या गोष्टीसाठी सूचित करत असते की जो टायमिंग दिलाय त्या टायमिंग मध्येच आपली षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे, जर वेळेत ती इनिंग पूर्ण झाली नाही तर ते शेवटचं षटक हे पॉवर प्लेचं षटक म्हणून इथे खेळवलं जाईल. 6 चेंडूंमध्ये 5 धाब्यांची गरज आहे. दोनच खेळाडू आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर तैनात असलेले आपण पाहतोय. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. खेळाडूंना इथे दाद देत आहेत. मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर अगदी थंड वारे सुटलेत, परंतु मैदानाच्या आतलं वातावरण फार गरम होऊन गेलेलं आहे. प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे, जे आहेत त्याच जागेवरती स्तब्धपणे बसलेले आहेत. मॅच अगदी जवळून पाहण्यासाठी बाउंड्री लाईनच्या काठोकाठ इथे उभे राहून त्या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. लहान मुलं आहेत, महिला भगिनी देखील आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. कामातून आणि घरातून थोडासा वेळ काढून ते मैदानामध्ये आलेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटचे 6 मध्ये 5. पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. गोलंदाजीला इथे सुरुवात केली आहे. सिद्धार्थ हेटकळे पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 5. स्ट्राईकला आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो विशाल. पहिला चेंडू इथे निर्धाव. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ वळण घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. शेवटचे 5 मध्ये 5. दोन्ही संघात तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत आणि आपल्या खेळाची प्रचिती दोन्ही संघ देत आहेत. विचार करतायत, थोडीशी चर्चा करतायत. फार महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेणं देखील तितकंसं गरजेचं आहे. आकाश शिंदे या संघाचे संघनायक आहेत. वारंवार इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, चर्चा केली जाते, असंही पॅनलाइज केलेलं आहे. वेळ आहे त्याचा वापरही आपण करणं फार गरजेचं आहे. शेवटचे 5 मध्ये 5. रन बॉल इक्वेशन, कंपल्सरी चेस. दोन्ही खेळाडूंवरती, अगदी बॅटर आणि गोलंदाज दोन्ही खेळाडूंवरती फार मोठं प्रेशर आहे, परंतु हे प्रेशर जो पेलेल तोच विजयी होईल. पुन्हा एकदा चेंडू इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत. झेल महत्वाचा आहे. झेल तिथे टिपला जाईल. विकेटचं होईल पतन. विशाल इथे होतील बाद. मागच्या मॅचचा हिरो इथे ठरलाय 0. सिद्धार्थ हेटकळे पहिल्या 2 चेंडूवरती एक बॅटर बाद करतायत आणि एकही धाव इथे खर्च करत नाहीये. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 5 धावेंची गरज. 4 चेंडू 5. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना जर आवडला असेल तर नुसते उभे राहू नका. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही जेवढा चांगल्या टाळ्या वाजवाल ना, जोरदार वाजवाल ना, दोन्ही संघ अप्रतिम असा खेळ करतील. या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात टफ मॅच, दोन्ही संघांमधली झुंज. मॅच रंगते, कधी इकडे कधी तिकडे. कुठेतरी असं वाटलं की मॅच लवकरात लवकर फिनिश होईल, परंतु सिद्धार्थ हेटकळेने हाताळलेले पहिले 2 चेंडू पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. इथे पुन्हा एकदा गेअर शिफ्ट केलाय. पुन्हा एकदा गाडीने हलकस वळण घेतलंय. जी गाडी आपण पाहिलं ना शिरसाट स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने झुकली होती, ती मात्र आता इथे पुन्हा एकदा निलेश दादा बिनताडे 11 या संघाच्या बाजूने काहीसा कौल देत आहे. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज. कंपल्सरी चेस हा नियम. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पॅरिस कांबळे अजून एक सुपरस्टार खेळाडू आहे. फार मोठी डीप मध्ये अजूनही बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु ती वेळ. पुन्हा एकदा आल्या आल्या मॅच फिनिश करून टाकणारा उत्तुंग आणि बहारदार टोळा येतोय षटकार. मॅच फिनिश 6 धावा. काय फटका इथे सजवला. प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने उत्सुक होते की अजून एखादा तुझे चेंडू निर्धाव जाईल, अजून काहीतरी मॅचला मजा येईल. पॅरिस कांबळे आले, पहिला चेंडू बॅट वरती घेतला, मॅच फिनिश करून टाकली. षटकार ठोकून शिरसाट स्पोर्ट्स क्लब अहमदनगर आजच्या दिवसामधील बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेतील दुसरा संघ आपल्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली. चला शिरसाट स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू लगेच व्यासपीठावरती यायचंय.
आपण विजेत्या संघाचं फोटो सेशन या ठिकाणी संपन्न करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील लगेच दिला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच मयूर मासाळ. मयूर मासाळ ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. मॅच संपली. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. ते देखील घरच्या प्रवासाला निघालेत. उद्या देखील या. उद्या देखील फार मोठी स्टारकास्ट आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. उद्यासाठी देखील